मंगळवारची व्रत मराठी कथा प्राचीन काळी एका गावात एक गरीब ब्राह्मण आणि त्याची पत्नी राहत असत. ते दोघेही अत्यंत धार्मिक होते. ब्राह्मण पत्नी नेहमी मंगळवारचे व्रत करत असे. तिच्या भक्तीमुळे तिच्यावर मंगलमूर्ती श्री हनुमानाची कृपा होती. एके दिवशी ब्राह्मणाला राजा बोलावतो आणि म्हणतो, तुझ्या कुटुंबाची स्थिती अत्यंत वाईट आहे. तू काही काम का करत नाहीस? ब्राह्मण उत्तरतो, माझी पत्नी मंगळवारचे व्रत करते, त्यामुळे आम्हाला देवाची कृपा मिळते. राजा हसून म्हणतो, तुमच्या व्रताने काय होणार? तुझी परिस्थिती तर अजूनही तशीच आहे. ब्राह्मण घरी येतो आणि हे सर्व आपल्या पत्नीला सांगतो. ती त्याला समजावते, राजाला काळजी करू देऊ नकोस, आपण आपले व्रत सुरू ठेवू. काही दिवसांनी ब्राह्मणाच्या घरात अचानक संपत्ती येते. राजा हे पाहून चकित होतो आणि विचारतो, हे कसे घडले? ब्राह्मण उत्तरतो, माझ्या पत्नीच्या मंगळवारच्या व्रतामुळे. राजा देखील हे व्रत करू लागतो आणि त्याच्या राज्यात समृद्धी येते. व्रताचे नियम: मंगळवारी उपवास करावा, हनुमानाला लाल फुलं आणि नैवेद्य अर्पण करावा, संध्याकाळी हनुमान चालीसा आणि मंगळवारची कथा वाचावी, उपवासानंतर फळाहार किंवा साधे अन्न घ्यावे. मंगळवारचे व्रत केल्याने सर्व संकटे दूर होतात, कुटुंबात सुख समृद्धी येते आणि भक्ताला श्री हनुमानाची कृपा प्राप्त होते.